नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सरळ सेवा पदभरतीची अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, जी की मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वीज निर्मिती कंपनी, ज्याला आपण महाजिनको असं म्हणतो, महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन जी कंपनी आहे त्यांच्यामार्फत ही जाहिरात जी आहे देण्यात आलेली आहे. सध्या वेबसाईटवरती मित्रांनो ही जाहिरात आलेली नाही, परंतु याची शॉर्ट नोटिफिकेशन न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. कुठली पद आहेत, कधीपर्यंत जाहिरात येईल, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर डिटेलमध्ये आपण संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती बघूयात. तर पाहू शकता, लोकमत या न्यूजपेपरमध्ये आणि अजून बऱ्याचशा न्यूजपेपरमध्ये ही शॉर्ट नोटिफिकेशन 17 जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला भेटेल, तिथून तुम्ही पाहू शकतात. आता बघा, जाहिरात आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे महाजनको.in या संकेतस्थळावरती करिअर ऑप्शनमध्ये ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्ही क्लिक केलं की इथं तुम्हाला सर्व जाहिराती पाहायला भेटतील. बघा, सध्या तंत्रज्ञ 3 या पदाचे फॉर्म भरणं चालू आहे. या पदाची सध्या जाहिरात आलेली आहे सरळ सेवेची. बाकी इतर कुठलीही जाहिरात याच्यामध्ये सरळ सेवेची दिसत नाहीये, त्याच्यामुळे अजूनही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली नाही. लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे ह्या शॉर्ट नोटिफिकेशनमध्ये. तर काय म्हटलंय डिटेलमध्ये आपण आता बघूयात. बघा, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीकडून रसायनशास्त्र संवर्गातील कनिष्ठ रसायनशास्त्र, सहाय्यक रसायनशास्त्र, उपकार्यकारी रसायनशास्त्र, अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्र व कार्यकारी रसायनशास्त्र या पदांकरिता लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर बघा, आता ही जी जाहिरात असणार आहे त्याची डेट त्यांनी दिलेली नाही, परंतु लवकरच जाहिरात, पूर्ण जाहिरात जी आहे प्रसिद्ध केली जाईल. कुठली वेबसाईट सांगितली या ठिकाणी बघा, महाजनकोची ही वेबसाईट सांगितली. या वेबसाईटवरती करिअर सेक्शनमध्ये ही जाहिरात तुम्हाला आलेली पाहायला भेटेल. जशी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध होईल तशी तुमच्यापर्यंत त्याबद्दलची माहिती शेअर केली जाईल. सध्या फक्त ही शॉर्ट नोटिफिकेशन देण्यात आलेली आहे. किती जागा आहेत, त्याचबरोबर पात्रता काय असू शकते या पदांसाठी, त्याची माहिती देखील आपण स्टेप बाय स्टेप बघूयात. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतीमधील अंगणवाडी मुख्य सेविका किंवा अंगणवाडी परिवीक्षिका या पदासाठी तुम्हाला तांत्रिक अभ्यासक्रमासाठी पुस्तक हवं असेल तर तांत्रिक डायरी हे पुस्तक जे आहे विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. याचं लेखन संकलन विकास सिंदाळकर सर, पवन देशपांडे सर आणि सचिंद कुरुन सर यांनी केलेलं आहे. यासाठी तुम्ही जर अर्ज भरलेला असेल तर ह्या पुस्तकामधून तुमची 40 प्रश्नांची म्हणजेच 80 गुणांची तांत्रिक प्रश्नांची तयारी करून घेतली जाणार आहे. यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना, कायदे, पोषण अभियान आणि संगणकाविषयीचे प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला तांत्रिक सिलेबस आहे त्याच्यानुसार. त्यासोबत या पुस्तकामध्ये मित्रांनो मुख्य सेविका परिवीक्षिका या पदाशी संबंधित इतर परीक्षेमध्ये देखील आलेल्या, जसं की MPSC, सरळ सेवा, TCS मध्ये आलेल्या PYQ प्रश्नांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. त्याचसोबत तुम्हाला संभाव्य वन लाइनर प्रश्न, त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न देखील या पुस्तकात आहेत. तर दर्जेदार असं पुस्तक मित्रांनो हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं. तुम्हाला प्रत्येक बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटेल, तेथून तुम्ही खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला हे पुस्तक उपलब्ध झालेलं आहे. त्याचसोबत त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की मित्रांनो सध्या 32,000 पदांची रेल्वेची ग्रुप डी ची जी भरती येणार आहे त्यासाठी तुम्हाला मराठी माध्यमातून पुस्तक हवं असेल, कारण की मराठीतून परीक्षा घेतली जाते. मराठीमध्ये मित्रांनो ओरिजिनल ज्या पण प्रश्नपत्रिका आहेत जशाच तशा झालेल्या आहेत त्या एकमेव या पुस्तकामध्ये तुम्हाला मराठीमधून प्रश्नपत्रिका पाहता येतील. रेल्वे भरती बोर्ड RRB 120 प्रश्नपत्रिका संच, जे की गणित बुद्धिमत्ता या प्रश्नांच्या स्पष्टीकरणासहित देखील त्यांनी दिलेलं आहे. ह्या पुस्तकाचं लेखन संकलन देखील विकास सिंदाळकर सर, पवन देशपांडे सर आणि सचिंद कुरुन सर यांनीच केलेलं आहे. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं हे देखील पुस्तक तुम्हाला उपयोगी असणार आहे. हे देखील पुस्तक प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध झालेलं आहे. तर बघा, आता जाहिरातीमध्ये मित्रांनो ही जी पदं भरली जात आहेत या पदांसाठी त्यांनी याच्यामध्ये अजून महत्त्वाची माहिती दिलेली आहे, ती म्हणजे अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला विविध कागदपत्र लागतील, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे प्रमाणपत्राची पूर्तता करणं तुम्हाला आवश्यक असेल, जसं की उत्पन्न प्रमाणपत्र, त्यासोबत उत्पन्न व प्रगत गटात मोडत नसल्याचं प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, त्यासोबत आरक्षणासंदर्भातील जसे प्रमाणपत्र असतील वेगवेगळे, तुम्ही त्यामधून आरक्षण घेणार असाल मग सामाजिक समांतर आरक्षणाबद्दल. त्याचसोबत या ठिकाणी ही जी जाहिरात असेल ती ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक लवकरच महानिर्मिती कंपनीच्या www.mahajenko या संकेतस्थळावर करिअर ॲडव्हर्टाइजमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येईल. डेट इथं दिलेलं नाही, परंतु लवकरच जाहिरात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता बघा, याच्यामध्ये जी पदं भरली जात आहेत
5 कॅडरची पद आहेत. टोटल 173 प्लस जागा याच्यामध्ये आहेत, ज्यामध्ये बघा सायन्स ज्यांचं झालेलं आहे, सायन्समधून ज्यांचं एज्युकेशन झालेलं आहे, मे बी तीच पात्रता असेल, जसं की MSc झालेलं असेल तुमचं, किंवा केमिस्ट्रीमधून शिक्षण झालेलं आहे, ज्याला आपण रसायनशास्त्र असं म्हणतो. जसं की पहा, पहिलीच पोस्ट आहे कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, ज्याच्यामध्ये 49 जागा आहेत. सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ 75 जागा आहेत. त्यानंतर उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ 27 जागा असणार आहेत. त्यानंतर अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ 19 जागा आहेत. कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ 3 जागा आहेत. तर अशा मिळून 173 प्लस या ठिकाणी ह्या जागा ज्या आहेत भरण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 5 केडरची पद आहेत. जवळपास सर्वच्या सर्व केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्र या विषयामधल्याच विषयाशी संदर्भात ही सर्व पदं आहेत, ज्याच्यामध्ये रसायनशास्त्रज्ञाची पदं आहेत. आता ह्याची डिटेलमध्ये पात्रता आपल्याला ज्यावेळी जाहिरात प्रसिद्ध होईल त्यावेळेसच पाहायला भेटणार आहे. तर 2025 मधील अजून एक सरळ सेवेची ही नवीन जाहिरात जी आहे शॉर्ट नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे. जशी आता या वेबसाईटवरती जाहिरात इथं प्रसिद्ध होईल तशी तुमच्यापर्यंत त्याची माहिती जी आहे शेअर केली जाईल. सध्या या ठिकाणी जाहिरात अजून फुल नोटिफिकेशन आलेली नाही. याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.